मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेशनगर भागामध्ये नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे। पूल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत। दरम्यान या अपघातामध्ये एक तरुणी थोडक्यात बचावली। हा पूल कोसळल्याने 500 पेक्षा अधिक घरांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला। कॅम्प नंबर 5च्या गणेशनगर भागात नाल्यावर असलेल्या या पुलाची दुरावस्था झाली होती। स्थानिकांनी अनेक आंदोलनं मागण्या करून नवा पूल बांधण्याची मागणी केली होती, मात्र महापालिका प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं। अखेर रविवार सायंकाळपासून उल्हासनगर शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळला, त्यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केला। काही नागरिकांनी तर या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी बसून प्रतिकात्मक रडण्याचं आंदोलन केलं। दरम्यान हा पूल कोसळल्याने आमची गैरसोय झाली आहे, प्रशासनानं लवकरात लवकर नवा पूल बांधावा अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे। गणेशनगर 39 सेक्शन उल्हासनगर 5 या ठिकाणी हा गणेशनगरचा जो पूल आहे, जो 500-600 ठिकाणी घरं आहेत आणि ह्या मोठा नाला, ह्या नाल्याला दुतर्फा इथं संरक्षण भिंत बनली पाहिजे, हा पूल बनला पाहिजे। याच्यासाठी मागच्या जुलै महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं, श्राद्ध आंदोलन। पण या प्रशासनाला, महानगरपालिकेला जाग येत नाही आणि हे लोकांचे घरं पाण्यात आहेत। हे बघा, हे झाड पण पडलं पुढं पाण्यामध्ये, पण याने काय तोडलं नाही। आणि हे रात्री, शनिवारी रात्री 7:15 ते 8च्या दरम्यान हा पूल पडला। एक महिलाने पूर्ग याच्यातून वाचलं, नाही तर ते देखील या नाल्यामध्ये गेलं असतं। तर हे महानगरपालिका इतकी दुर्दैव आहे की गोरगरीब लोकांकडे लक्ष देत नाही। रात्री फायर ब्रिगेडचे लोक आले, आम्ही बोलवल्यानंतर, आणि त्यानंतर ते PWDचे लोक आले, ते असे पट्ट्या लावून गेलेत। पण बाकी एकही अधिकारी येऊन याच्यात कोणती पद्धतीची ॲक्शन नाही आहे। वास्तविक आता त्यांची ॲक्शन सुरू झाली पाहिजे होती, हे पाडलं पाहिजे होतं। यांनी हे पाडलं नाही, काम पण सुरू करा, पण कुठल्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही। आमची मागणी आहे की हा पूल बनला पाहिजे, ह्या नाल्याला दोन्ही तर्फाने संरक्षण भिंती बनल्या पाहिजे। आणि असाच वरती नाला आहे, तो देखील पुरा धोकादायक झालेला आहे, त्याच्या संरक्षण भिंती पुरं कोसळलेल्या आहेत। ते पण मी तुम्हाला वाटल्यास दाखवतो। ते भयान पद्धती, तो जब इथं जसं कोसळलं तर तिथं कोसळलं। ह्या पुलाला जवळजवळ 20 वर्ष झाले साहेब, 20 वर्षापूर्वीचा पूल आहे हा, पण नगरपालिका ढुकून बघत नाही। ते बघा, पुरे लोखंड सडलेलं आहे, पुरे गंजून गेलेलं आहे लोखंड त्या ठिकाणी। NTV न्यूज मराठी, कल्याण, ठाणे।